संध्याकाळ झाली की मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं. आज त्यांची फेवरेट रेसिपी बनवली, पण ही बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाही आहे. त्यासाठी मी इथे अर्धा कप मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर 2 तास भिजत घालून ठेवली होती. डाळ छान भिजली गेली. आता वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ काढून घेतली आहे. पाणी यामध्ये अजिबात घ्यायचं नाही आहे. डाळ छान भिजली गेली आहे, त्यामुळे भरपूर पाणी त्यांनी ॲब्झॉर्ब केलं आहे. त्यामुळे वाटताना अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे. थोडंसं आलं घातलं आणि 1 हिरवी मिरची घातली आणि अगदी बारीक अशी ही डाळ वाटून घेतली. पाहू शकता असं घट्टसरच आपल्याला हवं आहे. हे डाळीचं मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. मैदा न वापरता आपण मुगाची डाळ वापरली आहे, त्यामुळे अगदी प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी होईल. यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे, यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. पाव चमचा यामध्ये मीठ घातलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान फुलेल. आणि तोपर्यंत इथे आपण स्टफिंग तयार करूया. इथे एक बाउल घेतला आहे, यामध्ये कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे. याबरोबरच तुम्ही इथे स्वीटकॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता. त्याबरोबरच पनीर कुस्करून घातलं तरी चालेल. इथे मी चीज घेतलं आहे, तर चीजचे जे क्यूब्स असतात ते इथे 2 क्यूब्स मी किसून यामध्ये घालते. यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, अर्धा चमचा पिझ्झा सीझनिंग घालायचं आहे. चीजमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं, त्यामुळे इथे अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे आणि 2 चमचे इथे पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो केचप घालायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे. हे मिश्रणसुद्धा इथे पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे, रवा छान फुलला आहे. तर आज आपण जे पिझ्झा बाईट्स बनवतो आहे, तर त्याचा बेस आपण या मिश्रणापासून बनवणार आहोत आणि हे पिझ्झा बाईट्स आपण अप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत. इथे मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. यामध्ये बटर घालायचं आहे. गरम झाल्यानंतर हे मिश्रण असं यामध्ये घालायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे. याची अशी खोलगट वाटी आपल्याला तयार करायची आहे. कडेकडेने असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. अगदी क्रिस्पी होतं हे आणि अगदी सहज निघून येतात हे, त्यामुळे खूप मस्त असा आपला हा पिझ्झा बाईटचा बेस तयार होतो. तर असे आपण सगळे तयार करून घेऊया. आणि हे करत असताना गॅस अगदी मंद करायचा आहे, किंवा मग थोड्या वेळासाठी तुम्ही गॅस बंदसुद्धा करू शकता. तर इथे मी गॅस बंद केला आहे. आता यावरती असं स्टफिंग घालूया. यावरती आता पुन्हा चीज घालायचं आहे. इथे मी पिझ्झा चीज घालते. चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. यावरती पुन्हा चिली फ्लेक्स घालते आणि थोडेसे इथे ऑरेगॅनो घालायचं आहे. दिसायला आपलं हे पिझ्झा बाईट्स अगदी मस्त दिसतील यामुळे. गॅस पुन्हा मी चालू केला आहे. अगदी मंद ठेवायचा आहे गॅस. झाकण ठेवून फक्त 2 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 2 मिनटामध्ये आपला बेससुद्धा भाजला जाईल, क्रिस्पी होईल आणि त्याबरोबर चीजसुद्धा मेल्ट होईल. गॅस बंद केला आहे मी. आता हे चीज मेल्ट झाले पहा. पिझ्झा बाईट्स आपण काढून घेऊया. अगदी सहज निघून येतात. तर अगदी चटपटीत असे हे पिझ्झा बाईट्स तयार झाले आहेत. सगळे आपण काढून घेऊया. मुलांना अगदी खूप आवडतील अशी ही रेसिपी आहे. कमी वेळामध्ये तयार होते. मुगाची डाळ जर तुम्ही आधी भिजत घातलीत तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही हे पिझ्झा बाईट्स तयार करू शकता.
संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी हे मस्त असे पिझ्झा बाईट्स नक्की करून पहा. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.